नमस्कार. मी किशोर फरडे, हेड ऑफ डिपार्टमेंट ऑटोमेशन आणि रोबोटिक्स इंजिनिअरिंग डिपार्टमेंट, शिवाजीराव सजोनळे तंत्रनिकेतन आसनगाव. या व्हिडिओद्वारे प्रथम वर्ष डिप्लोमा प्रवेश प्रक्रिया 2025-26 चे वेळापत्रक आपणासमोर घेऊन येत आहे. नुकताच 10वीचा रिझल्ट लागलेला आहे आणि बरेच विद्यार्थी आणि पालक डिप्लोमा इंजिनिअरिंग या अभ्यासक्रमाविषयी उत्सुक आहेत. तंत्रशिक्षण संचालनामार्फत प्रथम वर्ष डिप्लोमा प्रवेश प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर झालेलं आहे. बऱ्याच विद्यार्थी आणि पालकांना याविषयी मनामध्ये शंका आहे आणि त्यांचं निरासन करण्यासाठीच हा व्हिडिओ मी आपणासमोर घेऊन येत आहे. विद्यार्थी मित्रांनो, डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेमध्ये सर्वात महत्त्वाचा आणि पहिला टप्पा म्हणजेच ऑनलाईन फॉर्म भरणे आणि कन्फर्म करणे. 20 मे 2025 ते 16 जून 2025 या तारखेपर्यंत आपणास सुविधा केंद्र शिवाजीराव सजोनळे तंत्रनिकेतन आसनगाव येथे भेट देऊन आपला डिप्लोमा प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेचा फॉर्म ऑनलाईन भरून सर्व कागदपत्रांची तपासणी करून कन्फर्म करायचा आहे. त्यानंतर तात्पुरती गुणवत्ता यादी 18 जून 2025 रोजी प्रदर्शित होईल. ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी तात्पुरती गुणवत्ता यादी 18 जून 2025 रोजी ऑनलाईन मध्ये प्रदर्शित होईल. या तात्पुरत्या गुणवत्ता यादीमध्ये काही त्रुटी असतील तर विद्यार्थी सुविधा केंद्रावर येऊन त्या त्रुटी दूर करू शकतात. त्यानंतर जर विद्यार्थ्यांचे कागदपत्र अपूर्ण असतील तर 19 जून 2025 ते 21 जून 2025 रोजी विद्यार्थी आपले अपूर्ण कागदपत्र सुविधा केंद्रावर येऊन सुपूर्द करू शकतात आणि आपल्या जे फॉर्म आहे त्या फॉर्म मध्ये बदल करू शकतात. तर अपूर्ण कागदपत्रांची पूर्तता करणे 19 जून 2025 ते 21 जून 2025 रोजी तंत्रशिक्षण संचालनाने जाहीर केलेले आहे. आणि अंतिम गुणवत्ता यादी 23 जून रोजी प्रदर्शित होईल. हा डिप्लोमा प्रवेश प्रक्रियेचा पहिला टप्पा म्हणजेच ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्म कन्फर्म करणे, तात्पुरती गुणवत्ता यादी प्रदर्शित होणे आणि ग्रीव्हियन्स म्हणजेच अपूर्ण कागदपत्रे सुविधा केंद्रावर सुपूर्द करणे आणि अंतिम गुणवत्ता यादी प्रदर्शित करणे हा प्रवेश प्रक्रियेचा पहिला टप्पा आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तंत्रशिक्षण संचालनामार्फत कॅप राऊंड म्हणजेच केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेचं जे वेळापत्रक आहे ते जाहीर होणार आहे. केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांना सुविधा केंद्रावर येऊन आपल्या लॉग इन मधून हवी असलेली ब्रांच आणि कॉलेजचे नाव हे भरून तो फॉर्म कन्फर्म करायचा आहे आणि त्यासाठी शिवाजीराव सजोनळे तंत्रनिकेतन आसनगाव येथे शासनमान्य सुविधा केंद्र असून आपणास सर्वतोपरी मार्गदर्शन त्यासाठी केले जाणार आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, प्रथम फेरीमध्ये विद्यार्थ्याला जी संस्था मिळेल किंवा जे कॉलेज मिळेल ते कॉलेज ऑनलाईन मध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यानंतर कॅप राऊंड प्रथम फेरीमध्ये वाटप करण्यात आलेले जे कॉलेज आहे ते जर विद्यार्थ्यांना हवं असेल तर त्या विद्यार्थ्यांना ते फ्रीज करायचं आहे आणि त्यानंतर विद्यार्थ्याला त्या कॉलेजला प्रत्यक्ष भेट देऊन जे कागदपत्र सुविधा केंद्रावर तपासणी झालेली आहे ते सर्व ओरिजिनल कागदपत्र त्या कॉलेजमध्ये घेऊन जावे लागणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही झाली केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेचे टप्पे. तर बऱ्याच विद्यार्थी आणि पालकांना याविषयी
अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर त्यासाठी शिवाजीराव सहज जोंधळे तंत्रनिकेतन असनगाव येथे तंत्र शिक्षण संचालनामार्फत शासनमान्य सुविधा केंद्र आहे. तसेच अधिक माहितीसाठी आपण दिलेल्या संपर्क जे क्रमांक आहेत त्या मोबाईल क्रमांकावर आपण संपर्क करू शकता. धन्यवाद.